महत्त्वाची बातमी, शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबामधील मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केलेली आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। प्राचार्य आणि शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मराठी विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। दिल्लीमधील सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या 10वीच्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललंय। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे आणि शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असं सुद्धा शौर्यनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कालरा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून या मुलानं आत्महत्या केली आहे। सांगलीमधील मूळ गावी शौर्यवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, नक्की श्रद्धा, दिल्लीमध्ये आत्महत्या केलेल्या शौर्य याच्यावरती काही वेळामध्ये खानापूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्याच्या घरामध्ये तासाभरापूर्वी त्याचं जे शव आहे ते आणण्यात आलं होतं। या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांसह गावातील लोकांनी देखील गर्दी केली होती। आता त्याच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। गावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अत्यंत शोकाकुल परिस्थिती अवस्थेमध्ये त्याची ही अंत्ययात्रा निघालेली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य याने मेट्रो स्टेशनच्या फ्लॅटवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती। त्याचे पार्थिव जे आहे ते सकाळी 11 वाजता त्याच्या मूळ गावी पोहोचलं होतं। तासभर त्याच्या घरामध्ये त्याच्या अंत्यदर्शनाची पार्थिव ठेवण्यात आला। त्यानंतर आता त्याच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये त्याच्यावरती गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत। सध्या अगदी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीमध्ये आत्महत्या त्याने केलेली आहे आणि त्याचं शव सध्या महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। शिक्षकांनी मानसिक छळ केल्याचा सुसाईड नोटमध्ये त्यानं उल्लेख केला होता। धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय बसून, तर त्याच्यावर सांगितलं तू मुद्दाम केलंस, ओव्हर ॲक्टिंग करतोस। तो रडायला लागला, नाही मी नाही केलं। तर त्याला टीचर म्हणते की तू ये रोने का ड्रामा मत कर, मुझे पता है और इससे मुझे कुछ फरक नहीं पडेगा। ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं। त्याला सर्वस्वीपणे शाळा, युक्ती महाजन मॅडम, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनु कालरा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत।